सन्माननीय व्यासपीठ तथा माझ्या मुखमंडळीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष केंद्रित करून या ठिकाणी गुणगान करण्यासाठी बसलेले परीक्षक वर्ग, तसेच या ज्ञानाच्या झऱ्याचे जलखंडपणे प्राशन करणाऱ्या माझ्या स्पर्धक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी ओम शेषराव सिंगनाथ व्यासपीठासमोर विषय मांडतो आहे वारकरी संत महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कार्याने. मित्रांनो, वारकरी संतांमुळे महाराष्ट्र धर्म घडला, परंतु वारकरी संत वारकरी संप्रदाय काय आहे हे आपण सर्वात आधी बघणार आहोत. तर वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील प्रमुख भक्ती संप्रदायापैकी एक आहे आणि तो विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तीवर आधारित आहे. यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालून आषाढी कार्तिकी पायी पंढरीची वारी करणे हे मुख्य व्रत आहे. यामध्ये एकनाथ, नामदेव, तुकाराम यांसारख्या संतांच्या शिकवणीतून सामाजिक समता, प्रेम आणि साध्या भक्तीचा संदेश दिला जातो. आणि हा संप्रदाय सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुला आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर असा म्हणणारा आमचा वारकरी संप्रदाय तो एक आनंददायी आणि सामुदायिक सोहळा आहे. यामध्ये निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम यांसारखे कित्येक संत या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातीही पैजा जिंके असं म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. संस्कृत भाषा देवे गेली, प्राकृत काय चोरापासून आली असं ठणकावून सांगणारे संत एकनाथ महाराज. असे कित्येक संत या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले आणि खरं तर याच वारकरी संतांमुळे हा महाराष्ट्र धर्म घडला, कारण त्यांनी भक्ती, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा पाया रचला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून मराठी भाषेला प्रतिष्ठा दिली, तर एकनाथ, नामदेव, तुकाराम यांसारख्या संतांनी या सामान्य माणसाला देवाशी जोडले, अंधश्रद्धा आणि जातीभेदांवर प्रहार केले आणि सर्वसामान्य जनतेला त्या एका विठ्ठल भक्तीच्या धाग्यात गुंफले, ज्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि विचारधारा समृद्ध झाली. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत भगवद्गीतेवर मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहून मराठी भाषेला साहित्यिक आणि तात्विक अधिष्ठान मिळवून दिले, ज्यामुळे बहुजन समाजाला ज्ञान मिळाले आणि मराठी संस्कृतीचा वारसा, मराठी संस्कृतीचा पाया भक्कम झाला. या वारकरी संप्रदायाने जात, धर्म, लिंग या भेदभावनांना नाकारले. महाराष्ट्राची मूळ संस्कृती ही मानवाच्या कल्याणाला, विकासाला मदत करते, जातीयतेला नाही. याबद्दल संत चोखामेळा एका ठिकाणी ठणकावून सांगतात की सगुणाचे अंगी निर्गुण बांधले, निर्गुण सगुण एकत्व आले, शब्दांची खूण जाणती ज्ञानी, येरा गबाळा उभी काढली असं ठणकावून सांगणारे संत चोखामेळा. दळिता कांडिता तुझं काही न अनंता, न विसरो क्षण भरी तुझे नाम मी अंतरी, कर्मातच ईश्वर पहा असं सांगणारे संत जनाबाई यांसारख्या संतांनी या समाजातील दुर्बल घटकांना सुद्धा या पंथात स्थान दिले, त्यामुळे समतेचा संदेश दूरवर पोहोचला. संतांनी विठ्ठल एकच दैवत निवडले आणि भक्तीचा मार्ग सोपा केला. संतांनी एकच दैवत निवडले आणि भक्तीचा मार्ग सोपा केला. नामस्मरण, कीर्तन, अभंग आणि भारुड यांसारख्या लोककलांमधून त्यांनी भक्तीचा प्रसार केला, तो सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग बनला. संत एकनाथांनी भारुडातून, संत तुकारामांनी आपल्या अभंगातून रूढी, परंपरा, जातीभेद यांसारख्या यावर जोरदार प्रहार केले, त्यामुळे महाराष्ट्रात प्रबोधन झाले. या वारकरी संप्रदायाने सर्व जाती धर्मातील लोकसमुदायांना एका छताखाली आणले आणि विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण केली, जी आजही या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला. आणि म्हणून थोडक्यात या वारकरी संतांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रेम, भक्ती आणि समता, बंधुता आणि मराठी संस्कृतीचा वारसा रुजवून हा महाराष्ट्र धर्म घडवला. आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की या वारकरी संतांचे विचार जर आपण नक्की जोपासले तर आपल्याला नैतिक मार्गदर्शन, आंतरिक शांती आणि सुख, समाधान यांसारखे अनेक फायदे आपल्याला होतील, ज्यामुळे आपलं जीवन हे सुखी, समाधानी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या वारकरी संतांचे विचार आपण जोपासावे एवढंच या विचार क्रांतीच्या व्यासपीठाद्वारे सांगतो आणि या व्यासपीठाची रजा घेतो. धन्यवाद.